नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस 4 तासात अटक. वाळूज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. 20 डिसेंबर 2025. वाळूज पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस अवघ्या 4 तासांच्या आत अटक करून वाळूज पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यतत्परता सिद्ध केली आहे. मुरमी ता गंगापूर जी छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी. त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात. पंख आम्ही देतो, उंच भरारी दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3:30 पासून 4:00 पर्यंत राहत्या घरात खून झाल्याची घटना समोर आली होती. फिर्यादीच्या आईच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान मुरमी गावातील नानासाहेब कडबा मोरे वय 27 याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 3:35 त्याला अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे करीत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर भाग्यश्री पवार, गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, प्रवीण वाघ, पोह संदीप धनधर, विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, बजरंग धाडगे, शेख गफ्फार, पांडुरंग शेलके, अमोल गायकवाड, नितीन देशमुख, धनंजय सापन, पोलीस मित्र किशोर गाडेकर व अमन शेख यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडली. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.